विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। या प्रकरणावरती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी तीव्र अशी नाराजी व्यक्त केली। अग्रवाल यांनी कुणालाही विश्वासात न घेता उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। पक्ष त्याचा निषेध करत असल्याचं देखील धोटेंनी म्हटलंय। या संपूर्ण घटनेचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठवण्यात आलेला आहे। अशा प्रकारे पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांवरती पक्षामधून कारवाई केली जावी अशी मागणी आपण केली असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान उमेदवारी मागे घेतल्याच्या नंतर शैलेश अग्रवाल यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांवरती गंभीर आरोप केले। मात्र त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचंही धोटेंनी स्पष्ट केलं। त्यांनी जी आकस्मिकपणे माघार घेतली, कोणालाही विश्वास न घेता त्यांनी फॉर्म आपला विड्रॉ केला, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। त्याचा आम्ही निषेधच करतो आणि मी हे जे कालच्या घटनेचा मी संपूर्ण अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठवलेला आहे आणि प्रदेश काँग्रेसला शिफारस केलेली आहे की अशा कार्यकर्त्याला आणि अशा उमेदवाराला पक्षात निष्कासित केलं पाहिजे म्हणून। आणि त्यांनी कोणालाही विश्वास न घेता हे काम केलं बरोबर नाही। त्याच्या वक्तव्यावर काही तथ्य वाटत नाही मला। त्याला जर असं म्हणत असेल त्यांनी कोणाचं नाव घेतलं पाहिजे, पुरावा दिला पाहिजे, कारण असं वेग जर कोणी बोलत असेल तर त्याच्यावर कोणी कार्यकर्ता विश्वास ठेवणार नाही।